शिवस्वराज्य यात्रेचा पहिला टप्पा करून आज खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे पुणे शहरातल्या गणपती मंडळांना भेटी देत आहेत। सुरुवात केली आहे, शिवस्वराज्य यात्रेचा उत्साह अनुभवलाय। काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत? महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होईल असं वाटतंय का? 100% महाराष्ट्रात परिवर्तन होणार, कारण शिवस्वराज्य यात्रेला जो उत्स्फूर्त प्रतिसाद हा आपण मराठवाड्यामध्ये पाहिला, आता विदर्भातही शिवस्वराज्य यात्रेला कालच मी जाऊन आलो, अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। एकूणच महायुतीच्या भ्रष्ट कारभाराला आणि एकूण ज्याला आपण पॉलिसी पॅरालिसिस म्हणतो याला महाराष्ट्रातली जनता ही पूर्णपणे कंटाळलेली आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलं। आपण खरं तर पुण्यातलं पोर्शे कार अपघात प्रकरण पाहिलं, त्याच्यावरून बरीच चर्चा झाली, राज्याच्या गृहमंत्र्यांवरती टीका सुद्धा झाली। नागपूरमध्ये जे कार अपघात प्रकरण 2 दिवसांपूर्वी घडलं त्याच्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा असल्याचं सातत्यानं सांगितलं जातंय। हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातो, अशा पद्धतीने सुद्धा आरोप केला जातोय। आपली काय भूमिका आहे? हे संपूर्ण प्रकरण कशा पद्धतीने हाताळलं पाहिजे? काल मी नागपुरात होतो तेव्हा हीच चर्चा प्रत्येक ठिकाणी कानावर येत होती आणि या पद्धतीनं कुणालाही पाठीशी न घालता या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडून खरं तर हीच अपेक्षा आहे की निरक्षीर विवेक बुद्धीनं त्यांनी हे प्रकरण हाताळावं, कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये। अजित पवार गटातल्या आमदारांमध्ये एक खासगीमध्ये चर्चा आहे, ती म्हणजे विधानसभेची निवडणूक जी आहे ती पवारांच्या विरोधी होऊ नये। म्हणजे लोकसभेमध्ये जर आपण निकाल पाहिला, जर कदाचित पवारांच्या विरोधामध्ये बोललं तर आपल्याला फटका बसेल, असं अजित पवारांचे आमदार खासगीमध्ये चर्चा करतायत। शरद पवारांच्या नावाची भीती अजूनही त्यांना वाटते असं वाटतं? नाही, आदरणीय पवार साहेबांचा दरारा हा महाराष्ट्रात सर्वत्रच आहे आणि त्यातही काल जो एक सर्वे समोर आला आहे यामध्ये जेमतेम 7 ते 11 अगदी ॲव्हरेज जरी काढलं तरी 9 जागा या फक्त अजित पवारांच्या पक्षाच्या येतील। मग गेले जे सोडून 40 त्यातल्या फक्त 9 येणार असतील तर बाकीच्या 31 जणांनी काय करायचं? हरी का त्यांनी म्हणायचं मनातल्या मनात बरं झालं असतं तेव्हाच वाजवली असती तुतारी। मग आता काय तुमचा अंदाज काय आहे? अजित पवारांच्या किती जागा महाराष्ट्रामध्ये येतील? मी कुठे भविष्यवेत्ता नाही आहे। महाराष्ट्रातला जो कल आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास बघितला, महाराष्ट्राची संस्कृती बघितली तर महाराष्ट्राला गद्दारी ही कधीच मंजूर नाही। चुकीला माफी होते पण महाराष्ट्र गद्दारीला कधी माफ करत नाही आणि त्या पद्धतीनं हे जे फोडाफोडीचं राजकारण आहे, आमदार मंत्री विकत घेतले जाऊ शकतात, दबावाला बळी पडतात, या ज्या गोष्टी आहे हे स्वाभिमानी महाराष्ट्राला कधी पसंत पडलेलं नाही आणि महाराष्ट्र त्यानुसार हा निर्णय घेईल आणि महाविकास आघाडीचं सरकार नक्की आहे। तुम्ही आता गद्दारीचा विषय काढला म्हणून संजय राऊत बोलताना असं म्हणाले की मुख्यमंत्री बनण्याचा हक्क एकनाथ शिंदेपेक्षा अजित पवारांचा आहे, कारण ते अजित पवार हे वरिष्ठ नेते आहेत। मात्र गद्दारी दोघांनी एक समान केले, म्हणजे तराजूमध्ये दोघेजण समान आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री बनण्याचा अधिकार अजित पवार आहे। मला असं वाटतं हा अधिकार कोणाचा आहे महाराष्ट्रातली जनता ठरवेल आणि येणाऱ्या विधानसभेत ते नक्की होईल। महायुतीमध्ये काय आलबेल पाहायला मिळत नाही। तुमची शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे, दुसरीकडे जनसन्मान यात्रा पाहायला मिळते। लाडकी बहीण योजनेवरून बरीच चर्चा होती की नाही लाडकी बहीण योजनेमुळे लाडकी बहीण ती नक्की काय आहे योजना? कारण माननीय मुख्यमंत्र्यांच्या फ्लेक्सवर एक वेगळं काहीतरी उल्लेख दिसतो, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या फ्लेक्सवर एक वेगळा उल्लेख दिसतो आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या फ्लेक्सवर एक वेगळा उल्लेख दिसतो। त्यामुळे नक्की योजना कोणाची आहे? कारण मी एक जाहिरात पाहिली टेलिव्हिजनवर, या जाहिरातीमध्ये जेव्हा मी असं त्या कलाकाराला बोलताना पाहिलं की हे कपडे अमुक एका व्यक्तीने दिले, मला वाटतं महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेनं आपल्या कष्टाच्या घामाच्या पैशातून जो टॅक्स भरलेला आहे त्या टॅक्समधून कुठली योजना होते? कोणताही नेता हा जनतेच्या मेहनतीचा हा अवमान नाही का? हा प्रश्न आहे। मात्र सत्ताधारी तुमच्यावरती टीका करतात की विरोधकांना लाडकी बहीण योजनेची खूप धास्ती वाढते, विरोधक घाबरलेले या योजनेमुळे। लाडक्या बहिणींचा आशीर्वाद सरकारच्या पाठीशी आहे, त्यामुळे विरोधकांकडे आता मुद्दा नाही। मला असं वाटतं जर हा आशीर्वाद असता तर महायुतीमध्ये आलबेल बघायला मिळालं असतं। महायुतीमध्ये जी हमरी झालेली, जी असुरक्षितता निर्माण झालेली आहे, वारंवार जे सर्वे येतात या सर्वेमध्ये महायुतीला पूर्णपणे नाकारलं जाण्याची जी चिन्ह ही स्पष्ट सर्वेमध्ये दिसत आहेत। त्यामुळं एका योजनेने हे होत असेल तर मला वाटतं महायुती हे दिवा स्वप्न बघते। महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री कोणत्या पक्षात? मला वाटतं की आदरणीय पवार साहेबांनी गोष्ट आधी स्पष्ट केलेली आहे आणि इतक्या मोठ्यानं सांगितल्यानंतर त्यावर भाष्य करण्यासाठी मी फार लहान आहे। महाविकास आघाडीचं सरकार येणार हे निश्चित। महाविकास आघाडीचं सरकार ही काळ्या दगडावरची रेग पाहतोय की महाविकास आघाडीचं सरकार येईल हे काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे, अशी प्रतिक्रिया डॉक्टर अमोल कोल्हेंनी दिलेली पाहायला मिळते आणि सध्या आपण पाहतोय की पुण्यात गणपती मंडळांना अमोल कोल्हे हे भेटी देताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह मी प्रदीप कापसे, टीव्ही मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.